कोई बात उठा पर्दा दिखा जलवा के मालिक तेरा नाम सच्चा। घोस्ट हाऊसमध्ये या दोघी गेल्या होत्या, पण त्या अर्ध्यात आम्ही तुम्हाला त्या एक्झिटला दाखवतोय. पण हाय हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आपण अजून एका नवीन ठिकाणी फिरायला चाललोय आणि आता आम्ही ऑन दी वे आहोत. रत्नागिरीपासून गणपतीपुळे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. तिथूनच जवळ मालगुण म्हणून एक गाव आहे, तिथे आम्ही निघालोय आणि तिथे जाऊन आम्ही काय बघणार आहोत ते तिथे जाऊनच मी तुम्हाला दाखवेनच. आणि बाजूने जाताना असं मस्त ही अशी सी साईड आहे. सो मस्त जर्नी चालू आहे आमची. तिकडे जाऊनच आता आपण बघूया. आम्ही आता इथे वाटेत थांबलोय आणि आम्ही आता गणपतीपुळेच्या जवळ पोचलोय आणि तुम्हाला मी दाखवते. हा जो समोर दिसतोय हा गणपतीपुळे बीच आहे आणि तुम्ही बघू शकता किती आत्ता गर्दी दिसते त्या बीचवरती. खूप आत्ता रत्नागिरीमध्ये टुरिस्ट फिरायला आलेले आहेत. ह्या बघा इथे पण अशा गाड्या लागल्या आहेत. आणि मला तुम्हाला असं सांगायचं आहे की हा जो रोड आहे हा रत्नागिरीतून व्हाया आरेवारे, म्हणजे काल जे तुम्ही बघितलं असेल तर काल मी एक आरेवारे बीचवरचा शॉर्ट टाकला होता. त्या आरेवारे बीच मार्गेच आम्ही म्हणजे त्या रोडवरनंच आत्ता मालगुणला निघालो आहे. आणि हा साधारण रत्नागिरीपासून 25 ते 30 किलोमीटरचा जर्नी आहे आणि पूर्ण कोस्टल लाईन आहे, म्हणजे रोडच्या बाजूने पूर्ण असा तुम्हाला ही सी साईड बघायला मिळेल. त्यामुळे तुम्हाला प्रवास करताना समुद्राच्या बाजूने प्रवास आपण करतोय, त्याच्यामुळे अजूनच तुमचा प्रवास खूपच असा काय म्हणायचं खूपच मेमोरेबल ठरू शकतो. आपण आता इथनं निघूया आणि आता मालगुणलाच भेटू. हाय. असे आम्ही सगळे निघालोय. अनिशा जी लास्ट व्लॉगमध्ये तुमच्या समोर आली होती, माझी भाची, आणि क्रिशय, ऋतुराज आणि मी, आम्ही 4 जण निघालोय. आणि मालगुणला जाऊन आम्ही कुठे जाणार आहोत ते तुम्हाला तिथे गेल्यावरच मी सांगेन. सरप्राईज आहे. येस, इट इज सरप्राईज. पण फार मजा येणार आहे एवढं तर. इथे ट्रॅफिक आहे थोडंसं, कारण इथे गणपतीपुळेला आम्ही आता पोचलोय आणि इथेच गणपतीपुळेचं जे फेमस देऊळ आहे गणपतीचं ते इथेच आहे पुढे. त्याच्यामुळे इथे पण खूप टुरिस्ट आलेत देवळात जाण्यासाठी. त्याच्यामुळे खूपच इथे तुम्हाला टुरिस्ट गाड्या दिसत आहेत. नेहमीच गणपतीपुळ्याला खूप गर्दी असते आणि आत्ता तर सुट्टी आहेत. इथे हे खूप जे देवस्थान आहे गणपतीचं ते खूप फेमस आहे. अंगारकी संकष्टीला गर्दी असतेच. आत्ता तर मे महिना आलाय, मला एकही MH08 गाडी दिसत नाही. सगळ्या बाहेरच्या गाड्या आल्यात आणि इथे फुल जाम झालंय. आम्हाला गणपतीपुळ्यातनं पुढे पास होऊन मालगुणमध्ये जायचं आहे, त्यामुळे इथे मे बी आम्हाला एक 10 मिनटं जाऊ शकतात. चौघही बाजूंनी गाड्यांनी. वेलकम टू. ही मंदिराकडे जाणारी कमान दिसते आपल्याला, प्रवेशद्वार मंदिराकडे जाणार असं इथे बोर्ड आहे. ही जी तुम्हाला कमान दिसते इथून गणपती मंदिराकडे जाण्याचा हा मार्ग आहे. आणि आम्ही आत्ता इकडे जाणार नाही आहोत, आम्ही इकडून राईट घेणार आहोत जो रस्ता मालगुणला जातो. आणि इथून साधारण अजून 3 किलोमीटर आम्हाला पुढे जायचं आहे. आम्ही मॅजिक गार्डनला पोचलोय आणि इकडे जायचं आहे आपल्याला आतमध्ये. इथे एंट्री फी आहे,
सो आम्ही तिथे तिकीट काढून आता आतमध्ये जाऊ. इथे आम्ही आमची कार पार्क केली आहे. आणि फार मजा येणार आहे. येस. सो चला जाऊया आतमध्ये आता. इथे एंट्री तिकीट आम्ही काढतोय आत्ता. 150 रुपये आणि 200 रुपये अशी 2 पॅकेज आहेत. असं त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे प्रत्येक पॅकेजमध्ये. आम्ही गोल्ड पॅकेज घेतलं आहे आणि फोटोचे सुद्धा 50 रुपये एक्स्ट्रा इथे जर तुम्ही आतमध्ये जाऊन फोटो काढणार असाल तर ते चार्ज करतात, तेही आम्ही घेतलं आहे. तर मगाशी मी तुम्हाला म्हटलेलं की आम्ही मालगुंडला जाऊन कुठे जाणार आहोत, तर आम्ही अशा ह्या खूपच मस्त अशा मॅजिक गार्डनला आलो आहे. तुम्ही जेव्हा रत्नागिरीला व्हिजिट करायला याल तेव्हा ह्या गार्डनमध्ये नक्की या. मॅजिक गार्डन हा विषय असा आहे की इथे वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आहेत. लहान मुलांसाठी एस्पेशली हे खूप छान स्पॉट आहे व्हिजिट करण्यासाठी. आणि आत्ता फर्स्ट गेम मिरर गेज असा गेम आहे इन्फिनिटी हॉल. तिथे आत्ता आतमध्ये ऋतुराज, क्रिशय आणि अनिशा गेलेत फोटोसाठी. मिरर गेज म्हणजे हे असं आहे हा गेम. आणि ह्याच्यामध्ये ॲक्च्युली गेम असं नाही म्हणता येणार, मिरर मेज असंच आपण म्हणूया. आणि ह्याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा असं पुढे पुढे जाता तेव्हा तुमचंच तुम्हाला कळत नाही तुम्ही कुठे हरवलायत ते. स्वतः हे 3 जण हे एन्जॉय करणार आहेत. मी नाही आहे जात इथे, पण मी तुम्हाला हे काय आहे हे ह्याच्यातनं आता तुम्हाला दाखवते. आणि असे बरेच अजून आपल्याला टाईप्स ह्याच्यातले बघायचे आहेत. अजून काय काय वेगवेगळे खूप छान छान असे ह्याच्यामध्ये गेम किंवा आपण काही ह्याला एक एंटरटेनमेंट म्हणूया ते आपल्याला बघायला मिळणार आहे. सो फर्स्ट आपण हे बघितलं आहे मिरर मेज. तिघं मिरर मेज ह्या गेममधनं आता बाहेर आलेत, तर त्यांचा आपण जरा फीडबॅक विचारूया. तर आधी आम्ही पहिले एंट्रीमधनं आलो होतो. त्याच्यानंतर आम्ही परत जे मिरर आहेत ते प्लेस करत परत आम्ही एंट्रीमध्ये परत आलो फिरून. पण नंतर आम्हाला असा एक मिरर मिळाला. तिथून आम्हाला जो एक्झिट डोअर आहे तो मिळाला. येस, एक्झिट मिळाली आम्हाला ॲट लास्ट. सो आम्ही म्हणजे हा काय नक्की प्रकार होता? ॲक्च्युली सगळीकडे भूलभुलैया आणि सगळे मिरर आहेत. आपण प्रेस करत जायचं असतं. सेफ्टीसाठी ते आपल्याला ग्लोव्ज घालायला देतात, म्हणजे आपले हात आहेत ते फिंगरप्रिंट्स आहेत ते आपल्या जो मिरर आहेत त्याला लागत नाही. प्लस आपल्याला सेफ्टी पण मिळते ते ग्लोव्ज घातल्यानंतर. ओके, आम्ही 2 अटेम्प्ट मध्ये शोधला एक्झिट डोअर आणि ॲट That's लास्ट आम्ही good. बाहेर पडलो. ओके. फार मजा आलेली आहे. येस, अशीच अजून मजा आपल्याला येणार आहे. पुढे पण असेच काय काय वेगवेगळे अद्भुत टाईप्स गेम काही म्हणा बघायला मिळणार आहेत. इथे हा एक फोटो पॉइंट आहे. जिकडे आम्ही खूप सारे फोटोज पण काढणार आहोत पॉसिबली. हाय ब्रो, भेटू. हा आहे फोटो पॉइंट. इथे तुम्ही खूप सारे फोटोज, सेल्फीज काढू शकताय. हे ऑलरेडी बसलेत पोज देऊन. गेम आहे, अनिशा सांगते त्याबद्दल. ज्याचं नाव आहे एक्स आणि ओ गेम. तर ह्याच्यात आपल्याला एक्स आणि ओ प्लेस करायचे असतात. सो आम्ही दोघंही हा गेम खेळणार आहोत. सो लेट्स सी की कोण जिंकतं. सो क्रिशय इज एक्स, आय एम ओ. सो लेट्स स्टार्ट. ओके, फुली गोळा आहे का हा? येस, मराठी ज्याला आपण फुली गोळा म्हणतो. आपण काही लहानपणी फुली गोळा खेळायचो, तोच हा गेम आहे, ज्याला ही मुलं आता XO गेम म्हणतायत. पण आमच्यासाठी हा फुली गोळाच आहे. ओ क्रिशय विन. ओ ये, बघा आमची क्रिशय विन झालाय. एक्स ची लाईन अशी मध्ये अशी कंप्लीट झाली आहे. लहानपणी आम्ही हा गेम पाटी पेन्सिल घेऊन खेळायचो.
हा इथे रेडीमेड गेम मिळालाय. येस. सो आता आम्ही परत त्याला प्लेस बॅक करत आहोत. आता नेक्स्ट झोनला आम्ही जातोय. पण जाऊया ना आधी. हे आहे व्होर्टेक्स टनेल. हे व्होर्टेक्स टनेलला जाऊन आलेत, त्याचा पण आपण फीडबॅक ऐकूया आता. व्होर्टेक्स टनेल म्हणजे ॲक्च्युली व्होर्टेक्स टनेल म्हणजे एक मूव्हिंग सर्कल आहे ज्याच्यामध्ये फक्त आपल्याला चालायचं आहे. थोडे 3-4 स्टेप घेतल्यानंतर असं वाटतं की आपणच गोल गोल फिरतोय आणि त्यातनं आम्ही बाहेर पडलो. ओके, दॅट्स ग्रेट. आता नेक्स्ट, आता आम्ही व्हॉट इज नेक्स्ट? 3D शो. नेक्स्ट इज 3D शो गाईज. लेट्स सी काय आहे. आम्ही आता 3D शोला बसलो इथे. हाय. या 2 झोनमध्ये मी तुम्हाला असं ॲक्च्युअल शूटिंग दाखवलं नव्हतं कारण तिथे कॅमेरा अलाउड नव्हता, पण इथे मी आहे अलाउड, त्यामुळे इथे तुम्हाला मी हा 3D शो असा शूटिंगमध्ये दाखवू शकते. In our own habitat could be in danger unless we start taking better care of our planet. गाईज आम्ही आता 3D शो बघून आलो आहे. तर पल्लवी आणि ही क्रिशे अनिशा त्याचा रिव्ह्यू सांगतायत. कसा वाटला 3D शो? मस्त मजा आली. काय काय बघायला मिळालं? तिथे पहिल्या शोमध्ये असे फ्लाईज किंवा असे उडत होते आणि एक तर आमच्या अशा अंगावरच आला साप. हां. 3D शोमध्ये आपल्याला 3D गॉगल लावायला देतात, त्याच्यामुळे आपल्याला समोरचं जे पिक्चर आहे ते आपल्याच अंगावर येतं आहे असं वाटतं. सो खूप मजा आली बघताना. अनिशा काय काय बघितलंस? तिकडे एक डायनासोर होता, तो पण आमच्या असा अंगावर आल्यासारखा ओ, वाटत होता. ओके. सगळ्याच गोष्टी असं बाहेर आल्यासारख्या वाटत होत्या ते 3D गॉगल. सो यू एन्जॉयड? येस. Yes. 3D शो वॉज नाईस. ओके. इथे एक मॅजिक कॅफे आहे. काय काय आहे? फ्रेंच फ्राईज, मॅगी, पिझ्झा. ओके. हे दोघं घसरगुंडीवर चाललेत. पुन्हा एकदा लहान होत आहेत हे. आणि विषय हे खूप लहानपणीचा गेम आहे. कसा वाटतोय आत्ता केल्यावर? आता पण लहानपणीच वाटतंय. आम्ही इथे पिझ्झा आणि कैरीचं पन्ह आणि कोकम सरबत असं काय काय घेतोय. अनिशा आणि क्रिशाने कोकम सरबत घेतलंय. आत्ता समर आहे त्यामुळे असं कोल्ड्रिंक. कसं वाटतंय? चिअर्स. चिअर्स. गाईज हे आम्ही कैरीचं पन्ह घेतलंय. मी दिसत अजून काही आमचे गेमिंग पार्ट बाकी आहेत, पण थोडासा आता ब्रेक घेतला आहे. आम्हाला भूक लागली आहे सगळ्यांना, त्यामुळे कोल्ड्रिंक आणि पिझ्झा घेतला आहे. पिझ्झा येतोय, अजून आला नाही. ते रे पन्ह मस्त आहे ना, एक नंबर आहे. पन्ह खूप मस्त आहे. एक नंबर आहे. पण पिझ्झा आम्ही ऑर्डर केलेला मगाशी,
तो आत्ता रेडी होऊन आलाय. सुपर. पिझ्झा खाऊन आम्ही उरलेले जे आता गेमिंग झोन राहिले तिकडे जाणार आहोत. मॅजिशियन शोला जातोय. तुम्हाला मी दाखवते. सब कला होती है. और देखिए सर, अभी मैं आपको जो दिखा रहा हूँ ये राजस्थान की कला है. अभी देखिए आपके सामने मेरे हाथ में ये 2 छड़ी है, 2 लकड़ियाँ हैं. और सर इस 2 लकड़ी के अंदर में फर्क एक धागा है, मगर ये धागा मेरे कहने को मानता है. मैं इससे चलने के लिए बोलूँगा तो ये धागा चलेगा, और मैं इससे रुकने के लिए बोलूँगा तो ये धागा जगह पे रुक जाएगा. ऐसा करके डाला हुआ है, या फिर दोनों धागे को हाथ में पकड़ के कनेक्शन लगाया हुआ है. तो देखिए सर, देखिए मैडम, मैं इस छड़ी को यहाँ से भी अलग अलग कर. अभी मैं इससे चलने के लिए बोलूँगा फिर भी ये धागा चलेगा. अभी अलग अलग से चलो. अभी जादू से चलो. लोखंड का पाइप है, और इस पाइप के अंदर में मैंने एक नहीं बल्कि इसमें मैंने 3 जादू रखे हुए हैं. अब इस पाइप को मेरे हाथ पर घुमा के जो भी मैं बोलूँगा ना वो आने लग जाएगा. मगर आपको क्या लगेगा जादूगर, आपने क्या पाइप में पहले सब कुछ डाल के रखा है? और ऐसा होता है क्योंकि बहुत से मैजिशियन क्या करते हैं, स्प्रिंग की छड़ी रखा करते हैं, खटका बटन दबाते हैं, निकलना स्टार्ट हो जाता है, फूल वगैरह. ऐसा कुछ भी नहीं है. मैं वैसा मैजिक नहीं करता हूँ, मेरी कला है. मैं इसे एक बार चेक कराता हूँ. सर देखिए, इसमें कोई खटका बटन है क्या? सर चेक. लोखंड का पाइप है, हाथ बिल्कुल खाली है, उंगलियां भी बिल्कुल खाली है, इधर भी इधर भी. अब इस छड़ी को हाथ पर लगा दूंगा, पाइप को नीचे रखूंगा, मुट्ठी को बंद करूंगा, खाली मुट्ठी वही दिखा दूंगा. फिर से मुट्ठी को बंद करके बोलूंगा चलो एक 10 का कॉइन लेकर आओ. ऑलराइट. बनने जादू से पैसा नहीं बनता, क्योंकि जादू से पैसे बनते तो मेरा गांव राजस्थान जयपुर है, मैं मेरे घर पे बैठ के बनाता. ये तो सिर्फ कला होती है. इस कॉइन को मैंने इस मिट्टी में बंद किया है. अभी मैं जेब के अंदर से देखिए जादू की मिट्टी निकालूंगा, और मिट्टी को निकाल के मैं मुट्ठी में डाल दूंगा. तो देखिए एक नहीं, इसमें 2 कॉइन होगा. चलो 2 हो जाओ, 2 हो जाओ, 2 हो जाओ, 2 हो जाओ. अभी मैं इस छड़ी को ऐसा घुमा दूंगा, इसमें 2 कॉइन बना दूंगा. बोलिए अभी 2 बना दो. बना दो सर 2. बोलो बना दो. क्या डाला है? नहीं 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 नहीं, कॉइन नहीं डाला है. मिट्टी डाली थी ना सर, कॉइन नहीं डाला है. अच्छा, तो मैं आपको बता देता हूँ. देखिए अभी मेरे हाथ में एक ही कॉइन है, मैंने कोई कॉइन नहीं डाला है. इस सिंगल कॉइन. शायद आपने देखा. 2 कर दूं? कर दूं तो अभी कितना है मेरी मुट्ठी में? 2 है. देखिए, अगर आपको ये लगता है कि जादूगर इसमें 2 कॉइन है, तो मैं आपको फिर से बताता हूँ. अभी एक ही कॉइन है, हाथ खाली है. नहीं नहीं, ये बिल्कुल खाली है. अभी मेरे हाथ में कोई पैसा नहीं है. मुट्ठी में लॉक. अभी जेब में हाथ नो, अभी नहीं डालूंगा. अभी सर को डालूंगा, अभी 2 बनेगा. चलो 2 बन जाओ, चलो 2 हो जाओ. बोलो अभी 2 कर दो. नहीं सर, अभी कहाँ 2 हुआ है. बाटी को देखो क्या मिला नीचे उसके. खाली खाली कॉइन है वो. सबको दिखाओ, इसमें डाल दो. अभी आप बैठ जाओ. अभी कितना कॉइन हो गया? कहीं ये कॉइन चिपका, ठुकूंगा, कॉइन को पकड़ूंगा, तोड़ के देखिए सर इसे 2 कर दो. जादू से नहीं, कलाकार. अभी जैसे मैंने इसे 2 किया है, ऐसे फिर से मैं इसे 1 कर दूंगा. मगर आपको क्या लगेगा जादूगर भैया अपने हाथ में मैजिक कर रहे हैं? नहीं, अभी मेरे हाथ में नहीं, अभी मैं किसी दूसरे के हाथ में करूंगा. इधर आओ.
इसके ऊपर खड़े हो जाओ। चप्पल काढते शेचा व्हिडिओ. शाबाश। सबकी तरफ देखो, दोनों हाथ ऐसा करो। आपका नाम क्या है? अच्छा, दोनों कॉइन मैं आपके हाथ में दूंगा, आप मुट्ठी बंद कर लेना, 2 का 1 हो जाएगा। देखिए सर, अभी 2 कॉइन्स, 1 2 3, पकड़ो, मुट्ठी बंद करो। शाबाश। ये मुट्ठी खोलो, ये मुट्ठी में भी बंद करो। अभी दोनों पैसे में फूको, फूको। कितना पैसा अभी? जोर से बोलो। दोनों कॉइन को नीचे फेंको, फेंको वहां। गायब झाले. पैसा कहाँ गए? नहीं है, जेब में तो नहीं रखा है। ऐसा करो, ओ देखिए कहाँ रखा हुआ है। जरा आपकी ये कमीज अकेला। को हिलाइए। एकदम ग्रेट. रखा है। अभी नारियल को टेबल पे रख दूंगा और नारियल गायब होगा और आपको मालूम भी नहीं होगा कि कहाँ जाएगा। मगर ये मैजिक खुला देखेंगे या पर्दे के अंदर? खुला, कपड़ा अलग, पर्दा अलग है क्या? अभी ये नारियल टोकरी के अंदर से गायब हो जाएगा। चलो, मगर मैं गायब करने से पहले आपसे एक बात ये पूछना चाहता हूँ, मैंने इसमें अभी नारियल कितना रखा है? एक. सर, 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 देखिए, ये सर भी कह रहे हैं 2, ये सर भी कह रहे हैं 2, आपको लग रहा है सामने से 1, मैंने रखा है। तो बोलो इसे गायब कर दूं या इसका और भी ज्यादा बना दूं 2 से? ज्यादा बना दो, कितने ज्यादा बना दो. कितने बना दूं सर? 5? 5 तो इस टोकरे में नहीं आएंगे, टोकरा छोटा सा है। 4 तो बना दो, 4 बनाओ. 3 या 4 बनाओ. 3 बना दूं? 3 बना दूं सर? चलो 2 नारियल और लाओ, डाल दो टोकरी में। 3 बन गए। अभी गायब कर दूं या दिखा दूं? दिखाओ. गायब नहीं करना है, गायब नहीं करना है, दिखा दूं? दिखा दूं सर? कोई बात नहीं। उठा पर्दा, दिखा जलवा के मालिक, तेरा नाम सच्चा है। ओ. अभी मैं आपको एक दूसरा मैजिक दिखाता हूँ। अभी झांके देखो, बोल कहाँ पे है? अंदर है ना? अभी आपके पेट में जाएगी सोने के अंदर से। चलो, मुंह फाड़ो, ताली बजाओ एक बार जोर से। अरे क्या बात। अभी बॉल इनके मुंह के अंदर चली गई, पेट के अंदर। बोलो, बाहर निकालो रुद्रा, गोले से या मुंह से? अभी निकालू या कल? अभी रुद्रा, इस पिंजरे में खांसना पड़ेगा, ऐसा जोर से, धीरे नहीं खांसना। अगर तुमने धीरे खांसा तो बॉल पेट से निकलेगी, यहाँ पे फंस जाएगी। जोर से खांसना कि मुंह से बाहर आएगी। खांसो, नहीं, जोर से पेट पकड़ो ऐसा, नहीं, और जोर से सा, भारी. घेतलास? हा, घेतलं. अभी एक मैजिक और, 1 2 3 अप अट, चली गई। गायब कर दो मैडम। चलो, आहे. देखिए सर, अभी थोड़ा सीखा हूँ, थोड़ा सीखना बाकी रह गया। मुझे गायब करना तो सीख गया, मगर मंगाना नहीं आता है। अभी मैडम आपको अपना फोन चाहिए? जैसे मैं बोलूंगा ऐसे बोलो, आपका फोन आ जाएगा। बोलो जादूगर भैया, बोलो मुझे गुस्सा आ रहा है, बोलो मैं चली जाऊंगी। जादू नहीं सर, देखिए सब कला होती है। आप जैसे सर मेरी कला की कदर करते हैं। लीजिए मैडम। गाईज, कसा वाटला तुम्हाला मॅजिक एक शो? नंबर, भारी, सॉलिड. नक्की तुम्ही ह्या मॅजिक गार्डनला व्हिजिट करा, तुम्ही खूप एन्जॉय कराल. आम्ही पण खूप मस्त आणि
धमाल मस्ती करतो इकडे. अनिशा कसा वाटला मॅजिक शो? तो कुठनं काय 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 गोष्टी काढत होता, आम्हाला तर समजतच नव्हतं, पण मजा खरी आहे. खूप मस्त मजा करतोय आम्ही इथे. तुम्ही पण नक्की विजिट करा. हा इथे अजून एक डरावना झोन आहे, घोस्ट इन कोकण. हे घोस्ट हाऊस आहे गाईज. आणि इथे आता कोण ह्यांच्यापैकी जात आहेत, आय डोंट नो जात आहेत की नाही, कारण ऑलरेडी इकडनं असे वेगवेगळे आवाज येत आहेत. सो ते ऐकूनच जायचं की नाही असा आम्ही विचार करतोय आतमध्ये. आणि हिला आम्ही खेचून नेणार आहोत definitely, कारण कुठेही नाहीये. हिला आणि याला या दोघांनाही डरपोकांना आम्ही प्लीज मॅजिक गार्डनच्या घोस्ट हाऊसमध्ये या दोघी गेल्या होत्या, पण त्या अर्ध्यात, आम्ही तुम्हाला त्या एक्झिटला दाखवतोय, पण त्या काय एक्झिटमधनं बाहेर नाही आल्या आहेत. त्या एंट्रीच्या अर्ध्यात जाऊन परत एंट्रीमधनंच त्यांनी एक्झिट घेतले. तर सांगा दोघींनी काय वाटलं? आम्हाला फार घाबरायचं. आणि मामीने काय केलं? रेड लाईट होते पण रेड लाईट नव्हते तिथे. आम्ही एक भूत बघितलं आणि दुसरं भूत येतच नव्हतं बराच वेळ आणि पूर्ण काळोख होता. So आणि आम्हाला मामी कुठून किंचाळली काय ग? जायचं मामी कळत किंचाळली, मामी किंचाळली. मी काही बोलत पण नव्हते, ही किंचाळत होती. नाही. So आम्ही रिटर्न परत आलो. ओके ओके, एन्जॉयड ना? आम्हाला दोघांनी मला आम्ही आता गेम झोनला आलोय. इथे वेगवेगळ्या टाईपचे गेम्स आहेत. सो इथे तुम्ही गेमिंगमध्ये एन्जॉय करू शकता. ये बॅलन्सिंग करायचंय असं बॉक्सेस ठेवून, असा गेम आहे हा. छोटा 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 हो छोटा छोटा त्याला टच न करता आणायचं आहे का? अनिशा जवळ उभी राहू नको, लांब उभी राहिला. तू पण तेच केलंस, मी जे मी केलं. मधल्या रॉडला टच न करता असं लास्ट पर्यंत जायचंय असा गेम आहे. अनिशा परत तेवढा थांब गुड अनिशा. कम ऑन अनिशा. कम ऑन अनिशा. ओ बजर वाजला. सो टच झालेलं आहे. खेळणार आहे हे? तू खेळणार आहेस काय? एवढा जवळ तू हसली रे. ओ इथे हे असं शॉप आहे आणि ॲज युजल ह्याच्या आवडीप्रमाणे ह्याने शॉपिंग चालू केलेली आहे. केशर वेलची सिरप आय Yes. वॉन्ट टू बाय अँड दिस फॉर फिश आहे स्मॉल पाउच. Okay. अनिशा यू डोंट वॉन्ट एनिथिंग ना?
आयुष्यामध्ये उदबत्तीघर विकत ते वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत इथे ठेवलेले. शॉपिंग करून बाहेर येतोय आता. आणि आता आम्ही इथनं म्हणजे आमचं सगळे हे गेमिंग झोन कंप्लीट झाले तिकडले मॅजिक गार्डनमधले. आम्ही आता इकडनं निघतोय. आम्ही बहुतेक भंडारपुळ्यात जेवायला जाऊ. क्रिश आहे, कसं वाटलं? आज आम्ही मॅजिक गार्डनला आलेलो. ऑलरेडी मी आधी मॅजिक गार्डनला 2दा आलेलो आहे, पण खूप यावेळी पण मस्त एक्सपिरियन्स होता माझा आणि मस्त होतं सगळं. फर्स्ट एक्सपिरियन्स माझा फर्स्ट एक्सपिरियन्स फार छान होता. मी पहिले कधी गेले नव्हते. यावेळेला एस्पेशली घोस्ट हाऊस, राईट? ऑलवेज मजा आली भरपूर. चिल्लर पार्टीला घेऊन अनिशला पहिल्यांदा आम्ही घेऊन आलो. आमचा 3rd टाइम विजिट आहे मॅजिक गार्डनला. 1 नंबर 1D ट्रिप आहे. 3-4 तास मस्त जातात. मी ॲज युजल शॉपिंग केली. थँक्यू. आम्ही मॅजिक गार्डनमधनं बाहेर पडलोय. रस्त्याला ट्रॅफिक आहे. आम्ही चाललोय भंडारपुळ्यात. माझ्या मित्राचं हॉटेल आहे नक्षत्र. तिकडे आम्ही लंचला चाललोय. आपण तिकडे भेटूया. आम्ही नक्षत्र बीच रिसॉर्टला आलोय आणि समोर तुम्हाला आम्ही हा व्ह्यू दाखवते. पूर्ण सी दिसतोय, असा समुद्र दिसतोय मस्त. सो आम्ही आलो नक्षत्रला. हे माझ्या मित्राचंच हॉटेल आहे आणि इथे आम्ही आलो ॲक्च्युली लंचला रेस्टॉरंटला जेवायला. पण इथे अशा या सी फेसिंग अशा रूम्स आहेत, विलाज टाईप अशा. आणि असा हा समोर असा निळाशार रथांग समुद्र दिसतो. मस्त इथे व्ह्यू आहे. आत्ता इथे खूप ऊन आहे, पण इथे रात्री खूप मस्त वाटतं. आम्ही इथे रेस्टॉरंटला जेवायला चाललो आणि अशा इथे सगळ्या रूम आहेत सी फेसिंग. तुम्ही कधी गणपतीपुळे मालगुंड साईडला आलात तर ह्या रिसॉर्टला इथे स्टे पण आहे. त्यामुळे इथे तुम्ही स्टेसाठी सुद्धा येऊ शकता. हे हॉटेल गणपतीपुळेहून रत्नागिरीला जाताना आरेवारे मार्गे तुम्ही गेलात तर हे ऑन द वेच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला स्टेसाठी सुद्धा हे सोयीचं पडू शकतं. आम्ही जातोय आता इथे लंच करायला. समोर व्ह्यू बघा किती मस्त दिसतोय. खूपच लाजवाब आहे. आमचं लंच आलं आहे. हे चिकन भुना मसाला, पनीर अंगारा आणि रोटी. आम्ही आता लंच करून घेतो आणि इकडनं आता निघू आम्ही. मस्त आहे एकदम. सो आमची अशी छोटीशी पिकनिक आता आम्ही लंच करून आमची संपेल आणि आम्ही रत्नागिरीला घरी परत जाऊ. गाईज भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. हे अनिशचे बड्डेचं पण